सांगलीत अनेक मतदारसंघामध्ये जेव्हा आम्ही चर्चेला बसतो तेव्हा एखादा मतदारसंघ काँग्रेसकडे जातो, राष्ट्रवादीकडे जातो, आमच्याकडे येतो, तेव्हा आम्ही दुसरा पर्याय सुचवतो. सांगलीच्या बाबतीमध्ये नक्कीच आम्ही काँग्रेसशी काही पर्यायांसंदर्भात चर्चा केलेली आहे. माननीय उद्धवजी असतील, शरद पवार असतील, या सगळ्या नेत्यासंदर्भात एक सकारात्मक असं धोरण भूमिका घेतलेली आहे. पण लोकसभा निवडणूक जी आहे सांगलीत शिवसेनाच लढणार. पण काँग्रेस पॉझिटिव्ह आहे, जे पर्याय दिले पाहू ना, आता पॉझिटिव्ह असायला पाहिजे. प्रधानमंत्री कोणाला करायचं? विदर्भात आम्ही तुम्हाला कसंही सांभाळून घेतलं, कारण की विदर्भ हा एक वेगळा गड आहे, काँग्रेसचा गड राहिलेला आहे. आणि विदर्भामध्ये आत्ता पहिल्या 5 टप्प्यामध्येही आम्ही जिंकूच, आणि ज्या अजून 5 जागा आहेत त्याच्यातही आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिंकणार आहोत. पण पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण याच्यातला फरक आहे, आणि ते समजायला तयार नसतील तर हे बरोबर नाही. अखेरी BJPला हरवण्यासाठी आम्ही सगळे एक आलेलो आहोत, आणि या पद्धतीचं भूमिका घेणं आणि या पद्धतीनं उमेदवार जाहीर करणं त्याचं स्वाभाविक आहे की कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार आहे. दोनही पक्षांनी आपापली भूमिका मांडलेली आहे. ती जागा कोणाची हा विषयच नाही. ती जागा मुळात सुरुवातीपासून काँग्रेसची होती. त्यांनी काही दावा सांगताना आम्ही कोल्हापूर सोडली, मग आम्ही सांगली घेतो आहोत वगैरे. तर या सगळ्या वादामध्ये आम्हाला फार काही ताणून घ्यायचं नाही. जो निर्णय होईल, हायकमांड घेतील, त्या निर्णयाला मान्य राहून आम्ही सर्व महाराष्ट्रातील आणि सांगलीतील नेते काम करतील.